नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा मराठी शेअर मार्केट या शेअर मार्केटच्या मराठी भाषेतील यूट्यूब चॅनलमध्ये. जसं की तुम्हाला माहित आहे, आपण या चॅनलवरती एक कोर्स सुरू केला आहे जो की फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. शेअर मार्केट बद्दलचा हा कोर्स असणार आहे. संपूर्ण कोर्स हा मराठी भाषेमध्ये रेकॉर्ड केलेला आहे. या सिरीज मधील ऑलरेडी 2 क्लास आपण अपलोड केलेला आहे. ऑलरेडी काल आपण दुसरा क्लास पाहिलेला आहे जो की गुंतवणुकीवरती होता, इन्व्हेस्टमेंट वरती होता. इन्व्हेस्टमेंट का करायची, कोठे करायची, कशी करायची याच्याबद्दल आपण कालच्या व्हिडिओमध्ये आपण नॉलेज घेतलेलं आहे. आज आपला क्लास नंबर 3 आहे. आजच्या क्लासमध्ये आपण काय पाहणार आहोत, तर हे जे काही शेअर मार्केट आहे याच्यामध्ये कोणकोणत्या पद्धतीने आपण पैसे कमवू शकतो. त्याच्यानंतर शेअर मार्केटमध्ये पैसे कमवण्याच्या अगोदर आपल्याला एक डीमॅट अकाउंटची गरज असते. डीमॅट अकाउंट जसं फोन पे, गुगल पे कशासाठी आपण यूज करतो, तर ऑनलाईन ट्रान्झॅक्शनसाठी यूज करतो. तर तशाच प्रकारे स्टॉकचं किंवा शेअरचं ट्रान्झॅक्शन करण्यासाठी, बाय किंवा सेल करण्यासाठी आपल्याला एक डीमॅट अकाउंटचं या ठिकाणी गरज असते. हे डीमॅट अकाउंट कसं ओपन करायचं, त्याच्यामध्ये या ठिकाणी कोणता चांगला ब्रोकर आहे, आणि आजच्याच व्हिडिओमध्ये शेवटी मी तुम्हाला हे सुद्धा दाखवणार आहे की या ॲप्लिकेशनच्या द्वारे या ठिकाणी शेअर किंवा स्टॉक कसा खरेदी करायचा किंवा कसा विकायचा याचं प्रात्यक्षिक मी तुम्हाला शेवटी दाखवणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला पाहायचा आहे. ठीक आहे. जसं की तुम्हाला माहित आहे, कालच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो, तर इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, गुंतवणूक म्हणजे काय आपण शिकलो. गुंतवणूक आपण कोठे कोठे करू शकतो, तर या ठिकाणी सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकतो, क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करू शकतो, आर्ट वर्कमध्ये करू शकतो, रिअल इस्टेटमध्ये करू शकतो, जागा जुमला शेतीमध्ये करू शकतो, बॉन्ड्समध्ये करू शकतो, म्युच्युअल फंडमध्ये करू शकतो आणि स्टॉक्समध्ये सुद्धा करू शकतो. फरक काय आहे या सर्व इन्व्हेस्टमेंटमध्ये, तर या सर्व इन्व्हेस्टमेंटमध्ये फक्त फरक एवढाच आहे की कोणत्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्याला 4 ते 5% रिटर्न मिळतो, म्हणजेच परतावा मिळतो, कोठे आपल्याला 10 ते 12% परतावा मिळतो. मग हा जो काही परतावा आहे याच्यामध्ये आपल्याला काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत मी तुम्हाला कालच सांगितलेलं आहे. आपल्या पैशासाठी सगळ्यात मोठा राक्षस किंवा आपल्या पैशासाठी सर्वात मोठा धोका आहे, त्या धोक्याचं नाव आहे इन्फ्लेशन. इन्फ्लेशन म्हणजेच काय, महागाई. जसं की मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं किंवा चर्चा केली होती. नॉर्मली आपल्या प्यारा भारतामध्ये जो काही इन्फ्लेशन ग्रो होतं, जे काही महागाई ग्रो होती, ती जवळपास 6 ते 7% दरवर्षी या ठिकाणी इन्फ्लेशन वाढत आहे, महागाई वाढत आहे. मग आपल्याला काय केलं पाहिजे, ॲटलिस्ट इन्फ्लेशनला बीट करून थोडे तरी आपले पैसे वाढले पाहिजेत ना. नाहीतर काय होतं, जर आपण 6-7% जर पैसे आपले वाढवत असलो तर काय होतं, इन्फ्लेशनच्या रेटनेच आपले पैसे वाढत आहेत. मग याचा काही फायदा होत आहे का, तर बिलकुल नाही. जसं की FD मध्ये म्हणजेच फिक्स डिपॉझिटमध्ये आपल्याला सरासरी किती रिटर्न मिळतं, तर 5 ते 6% मिळतं. त्याच्यानंतर म्युच्युअल फंडमध्ये रिटर्न किती मिळतं, तर 10 ते 11% या ठिकाणी रिटर्न मिळतं. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट स्टॉक्समध्ये रिटर्न किती मिळतं, तर जवळपास आपण या ठिकाणी 12 ते 15% रिटर्न आपण कॅप्चर करू शकतो. आपल्याला याच्यामध्ये उद्देश काय ठेवायचा आहे, जे काही इन्फ्लेशन आहे, इन्फ्लेशन जी दरवर्षी वाढत आहे, त्या इन्फ्लेशनच्या वरती जाऊन आपल्याला परतावा कमवायचा आहे. तेव्हाच आपली या ठिकाणी वेल्थ क्रिएशन होते. 2 फॅक्टर असतात. एक असतं वेल्थ प्रिझर्वेशन. वेल्थ प्रिझर्वेशन म्हणजे काय, तर महागाई सोबत आपले पैसे वाढवणे, याला म्हणतात वेल्थ प्रिझर्वेशन. आणि वेल्थ क्रिएशन म्हणजे काय, तर महागाईच्या वर 2%, 5%, 10%, 15% आपली संपत्ती वाढवणे, याला काय म्हणतात, वेल्थ क्रिएशन. या गोष्टी समजल्या. ठीक आहे. आता या ठिकाणी जसं की आजचा जो काही व्हिडिओ आहे त्याचा मूळ पार्ट काय आहे, तर शेअर मार्केटमधून पैसे कसे कमवले जातात, याच्यामध्ये आपण ट्रेडिंग करून पैसे कमवू शकतो. तर याच्यामध्ये सुद्धा ट्रेडिंगचे वेगवेगळे टाईप असतात. जसं की इंट्राडे ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग, व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग, ग्रोथ इन्व्हेस्टिंग, अल्गोरिदम ट्रेडिंग, FNO ट्रेडिंग, पोझिशनल ट्रेडिंग, याच्यामध्ये आपण बाय किंवा सेल करून या ठिकाणी शेअर मार्केटमधून पैसे कमवत असतो. संक्षिप्तमध्ये मी तुम्हाला सांगतो, डे ट्रेडिंग एक नावाचा प्रकार असतो. डे ट्रेडिंग म्हणजे काय, तर बाईंग आणि सेलिंग करणे, कशामध्ये, फायनान्शियल इन्स्ट्रुमेंटमध्ये विदिन द सेम ट्रेडिंग डे. जसं की 9:15 मार्केट सुरू होतं तर ते असतं मार्केट 3:30 पर्यंत. याच्यामध्येच या ठिकाणी शेअरची किंवा स्टॉक्सची खरेदी विक्री करणे, याला काय म्हणतात, तर डे ट्रेडिंग म्हणतात. त्याच्यानंतर येतं स्विंग ट्रेडिंग. स्विंग ट्रेडिंग मध्ये आपण काय करतो, तर आपले जे काही स्टॉक्स आपण बाय केलेले असतात, खरेदी केलेले असतात, ते काही आठवड्यापर्यंत, काही दिवसापर्यंत आपण त्याला होल्ड करतो आणि त्याच्यानंतर आपण त्याला विकतो, याला काय म्हणतात, स्विंग ट्रेडिंग. त्याच्यानंतर काय असते,
पोझिशनल ट्रेडिंग ही काय असते, जसं की स्विंग ट्रेडिंगमध्ये आपण काही दिवसापासून काही आठवड्यापर्यंत, तर पोझिशन ट्रेडिंगमध्ये काय असतं, काही आठवड्यापासून ते काही महिन्यापर्यंत, कधी कधी काही वर्षापर्यंत सुद्धा आपण एखादा ट्रेड होल्ड करतो, याला काय म्हणतात, पोझिशनल ट्रेडिंग. त्याच्यानंतर काय असतं, अल्गोरिदमिक ट्रेडिंग, म्हणजेच काय, ज्याला आपण शॉर्टमध्ये म्हणतो अल्गो ट्रेडिंग. तर कॉम्प्युटरच्या अल्गोरिदमचा यूज करून ऑटोमॅटिकली मार्केटमध्ये बाईंग किंवा सेलिंग करणे, याला काय म्हणतात, अल्गोरिदमिक ट्रेडिंग असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर कोणता पर्याय येतो, तर ऑप्शन ट्रेडिंग. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये आपण काय करतो, तर या ठिकाणी जे काही ऑप्शनचे कॉन्ट्रॅक्ट असतात ते या ठिकाणी बाय किंवा सेल करून आपण पैसे कमवू शकतो. त्याच्यानंतर बाय आणि होल्ड करून सुद्धा आपण पैसे कमवू शकतो, जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे. आणि अजून एक प्रकारचं इन्कम असं शेअर मार्केटमध्ये ज्याला म्हणता येईल डिव्हिडंड इन्कम, म्हणजे तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर कंपनीचे शेअर तुमच्या डीमॅट अकाउंटमधून बाय करून स्टोअर केले, काही दिवसानंतर त्या कंपनीचा समजा रिझल्ट लागला, तर रिझल्ट लागला आणि त्या कंपनीचे जर जे काही बॅलन्स शीट आहे ती प्रॉफिटमध्ये आली आणि जर कंपनीची इच्छा असेल तर कंपनी काय करते, तर कंपनीला मिळालेल्या लाभांशमधून थोडासा भाग तुम्हाला ॲज अ डिव्हिडंडच्या स्वरूपामध्ये ते पे करत असते, त्यालाच काय म्हणतात, डिव्हिडंड इन्कम. डिव्हिडंड द्यायचं की नाही हे कोणावर डिपेंड आहे, तर त्या पर्टिक्युलर कंपनीच्या मॅनेजमेंटवरती डिपेंड असतं. तर अशा या 7-8 प्रकारे आपण काय करतो, तर शेअर मार्केटमधून पैसे कमवू शकतो. ठीक आहे, आता आपल्याला हे तर लक्षात आलं की बाबा गुंतवणूक म्हणजे काय, गुंतवणूक कुठे केली पाहिजे, शेअर मार्केटमध्ये परतावा किती मिळतो. परंतु आता प्रश्न पडला असेल की सर आम्हाला बेसिक तर नॉलेज कळालेलं आहे, आता नेमकं आम्हाला आता डायरेक्ट बाय सेल करायचं आहे, कसं करायचं, तर त्याच्यासाठी आपल्याला एक डीमॅट अकाउंट ओपन करावं लागेल. हे अकाउंट कसं ओपन करायचं हे मी तुम्हाला याच्या पुढे 2 मिनिटांमध्ये सांगणार आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला 5 गोष्टी करायच्या आहेत, काळजीपूर्वक ऐका. तुम्हाला एक पांढरा कागद घ्यायचा आहे, त्याच्यावरती निळ्या पेनने तुम्हाला तुमची सही करायची आहे. या ठिकाणी दुसरी गोष्ट तुम्हाला जवळ घ्यायची आहे, पॅन कार्ड जवळ घ्यायचं आहे. तिसरी गोष्ट करायची आहे, तुम्हाला आधार कार्ड जवळ घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या बँकेच्या डिटेल्स ज्या काही असतात त्या सुद्धा जवळ घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला डाउनलोड करायचं आहे किंवा फोटो काढून PDF बनवायची आहे. 3 महिन्याची किंवा 6 महिन्याची पासबुकची PDF बनवायची आहे. या गोष्टी तुमच्याकडे जवळ जर असतील तर या जवळ घेऊन बसा आणि डीमॅट अकाउंट ओपन करायचं कसं हे मी तुम्हाला सांगणार आहे. सोपी पद्धत आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे झिरोदा या ब्रोकरची, याच्यामध्ये आपण डीमॅट अकाउंट ओपन करणार आहोत. झिरोदा मध्येच का, तर हे ॲप्लिकेशन मी स्वतः यूज करतो, याचा इंटरफरन्स खूप चांगला आहे, खूप सोप्या पद्धतीने आपण शेअरची खरेदी विक्री करू शकतो. आपल्याला याच्यासाठी थोडेसे चार्ज आहेत 200 रुपये, परंतु हे 200 रुपये कशासाठी असतात, तर या ॲप्लिकेशनच्या फीचर्ससाठी आपल्याला हे पैसे पे करावे लागतात, हे एकदाच पैसे पे करायचे असतात. आणि व्हिडिओच्या शेवटी कसं बाय करायचं कसं विकायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या झिरोदाच्या लिंकला क्लिक करा. लिंक क्लिक केल्यानंतर तुम्ही पहिली स्टेप तुम्हाला ही दिसेल, इन्व्हेस्ट इन एव्हरीथिंग, आणि त्याच्या खाली ऑप्शन दिसेल साइन अप नाऊ. हे साइन अपला तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमचा पर्टिक्युलर मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे जो की बँकेला या ठिकाणी कनेक्ट असेल. त्याच्यानंतर त्याला कंटिन्यू करायचं आहे. मग तुम्हाला OTP विचारला जाईल, तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे. सर्व प्रोसेस ही अत्यंत ट्रस्टफुल आहे. याला आपण पॅन कार्ड जोडत असतो, त्याच्यामुळे हा सगळा व्हाईट पैसा आहे, व्हाईट आहे, लीगल आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पुढची स्टेप येईल की बाबा तुमचे डिटेल्स टाका, तुमचं नाव टाका आणि ईमेल टाका. त्याला कंटिन्यू करून काय करायचं आहे, त्याच्यानंतर तुमचं पॅन कार्ड सुद्धा या ठिकाणी टाकायचं आहे, डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे, त्याला कंटिन्यू करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, अकाउंट ओपनिंग एक फीस आहे, जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे 200 रुपये. तर या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन असतात, इक्विटी, F&O, करन्सी, कमोडिटी. मी तुम्हाला एक या ठिकाणी रिक्वेस्ट करेल, F&O ला सिलेक्ट करू नका, करन्सीला सिलेक्ट करू नका, कमोडिटीला सिलेक्ट करू नका. आपण फक्त इक्विटीमध्ये या ठिकाणी पैसे कमवणार आहोत. खूप सोपी पद्धत आहे, तुम्हाला फ्युचर ऑप्शन करायची गरज नाही. मी खूप चांगल्या पद्धतीने मार्केटमधून पैसे कसे कमवायचे हे मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे. फक्त इक्विटीला क्लिक करा, 200 रुपये पे करावं लागतील तुम्हाला. UPI थ्रू या ठिकाणी पे केलं तरी काय हरकत नाही. त्याच्यानंतर तुम्हाला आधार कार्ड KYC करावे लागेल, डिजी लॉकरला कनेक्ट करायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचं आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, आधार कार्डचा जो काही OTP आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. त्याच्यानंतर हे जे काही डिजी लॉकर आहे
ते तुम्हाला परमिशन मागतं की बाबा तुमचं आधार कार्ड तुमचंच आहे की नाही, त्याचा OTP खरा आहे की नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला अलो करायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला सक्सेसफुल असं नोटिफिकेशन येईल. याचा अर्थ काय, तुमचं आधार कार्ड तुमचा मोबाईल हा एकमेकाशी लिंक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची स्टेप आहे तुमची प्रोफाईल या ठिकाणी विचारली जाते. त्याच्यामध्ये तुमचं लग्न झालं आहे का, तुम्ही सिंगल आहात का हे लिहायचं आहे, तुमच्या पॅरेंट्सचं नाव लिहायचं आहे, तुमचं बॅकग्राऊंड लिहायचं आहे. या बॅकग्राऊंडमध्ये तुम्ही स्टुडंट असं देखील करू शकता. त्याच्यानंतर ट्रेडिंगमधला एक्सपिरियन्स विचारला तर या ठिकाणी नो एक्सपिरियन्स असं केलं तरी काय हरकत नाही. त्याच्यानंतर तुम्हाला असं विचारलं जाईल तुम्ही पॉलिटिकली एक्सपोज आहात का, म्हणजे तुमचं या ठिकाणी राजकारणासोबत या ठिकाणी ओळखी पाळखी आहेत का, तर ते नाही म्हणायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची स्टेप आहे या ठिकाणी आपलं हे जे काही झिरोदा अकाउंट आहे याला बँक अकाउंट या ठिकाणी लिंक करावं लागेल, जेणेकरून आपण पैसे याच्यामध्ये ऍड करू शकतो. दोन पद्धतीने आपण लिंक करू शकतो. एक या ठिकाणी IFSC याचा यूज करून करू शकतो. या ठिकाणी तुम्हाला बँकेचा IFSC कोड टाकायचा आहे आणि बँकेचा अकाउंट नंबर टाकायचा आहे, किंवा UPI ID यूज करून सुद्धा आपण लिंक करू शकतो. त्याच्यानंतर याला टिक मार्क करायचा आहे आणि सबमिट करायचं आहे. त्याच्यानंतर पुढची स्टेप आहे तुम्हाला स्वतःचा या ठिकाणी सेल्फी काढायचा आहे. या स्टेपला या ठिकाणी जे पण 4 अंक येतील, या ठिकाणी काय आहे 9114, दुसरा अंक येऊ शकतो 5565, तर हे असं कागदावरती लिहायचं आहे आणि स्वतःला तुम्हाला या OTP सकट स्वतःचा फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. त्याच्यानंतरची स्टेप येते इन्कम प्रूफ. या ठिकाणी हे ऑप्शनल आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं पांढऱ्या कागदावरती निळ्या पेनने एक सही करायची आहे, ती सही करून या ठिकाणी अपलोड करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक PNG फॉर्मॅटमध्ये किंवा एक कॅमेराच्या द्वारे फोटो काढलेला पॅन कार्डचा फोटो सुद्धा या ठिकाणी अपलोड करायचा आहे. त्याच्यानंतर शेवटची स्टेप काय आहे, ई साइन तुम्हाला करायचं आहे, म्हणजे या सर्व गोष्टी मला मान्य आहेत. याच्यानंतर 2 या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, प्रोसीड टू ई साइन करायचं. ई साइन केलं की सबमिट करायचं. सबमिट केलं की तुम्हाला या ठिकाणी शेवटी अजून एकदा आधार कार्ड विचारलं जाईल, तर तुमचा या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकायचा, सेंड OTP म्हणायचं आणि फायनल OTP येईल आधार कार्डचा, तो या ठिकाणी इनपुट करून काय करायचं आहे, ओके म्हणायचं आहे. आणि ओके म्हणल्या शेवटची स्टेप येते कॉंग्रॅच्युलेशन. जोपर्यंत ही स्टेप येत नाही तोपर्यंत तुम्हाला ही स्टेप परत परत करायची आहे. तुम्हाला या ठिकाणी ही जर गोष्ट समजली नसेल तर या ठिकाणी याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या चॅनलच्या टेलिग्राम चॅनलची लिंक या ठिकाणी दिलेली आहे. त्या लिंकला क्लिक करा आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी मी एक व्हिडिओ बनवून टाकलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा. त्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे की अकाउंट कसं ओपन करायचं. ठीक आहे. आता जसं की मी तुम्हाला एक सिंपल या ठिकाणी दाखवणार आहे की एखादा शेअर बाय किंवा सेल कसा करायचा. हे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता माझ्या 2 अकाउंटमध्ये मी एक जिओ फायनान्स नावाचा शेअर विकत घेतलेला आहे. एका ठिकाणी 141 क्वांटिटी आहेत, त्या या ठिकाणी मी खरेदी केल्या 222 च्या भावाने आणि सध्या करंट प्राइस चालू आहे, आजची होती 383. अजून एका दुसऱ्या अकाउंटमध्ये त्याची बाईंग 106 रुपयाची आहे. आता या ठिकाणी गोष्टी तुम्हाला काय लक्षात घ्यायच्या आहेत, हे बाय सेल कसं करायचं. जेव्हा तुम्ही अकाउंट ओपन करता तेव्हा या ठिकाणी पहा, या ठिकाणी टिकर नेम तुम्हाला दिसत आहे JIOFIN, म्हणजे हे काय आहे, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचं टिकर नेम आहे. म्हणजे असं सर्च केलं की हा शेअर सर्च केला जातो. याच्यामध्ये मी काय केलेलं आहे, तर या ठिकाणी क्वांटिटी ऍड केलेल्या आहेत, किती रुपयाला खरेदी करायचं हे मी या ठिकाणी टाईप केलं आहे. या ठिकाणी तुम्हाला लक्षात येत आहे इंट्राडे म्हणजे आजच्या आज घ्यायचं, आजच्या आज विकायचं. लॉंग टर्म म्हणजे 1 दिवसापासून अनेक दिवसापर्यंत आपण हा शेअर होल्ड करू शकतो. टाईप कोणता आहे, मार्केट, म्हणजे मार्केटला जी प्राइस चालू आहे त्याच प्राइसला आपण शेअर खरेदी करायचा. लिमिट म्हणजे काय, आपल्याला पर्टिक्युलर कोणत्या किमतीला पाहिजे ही किंमत टाकून आपण खरेदी करू शकतो. त्याच्यानंतर हे स्वाईप करायचं, शेअर खरेदी केला जाईल. आणि विकताना सुद्धा काय केलं पाहिजे, याच्या रिव्हर्स प्रक्रिया, कितीला विकायचं आहे, लिमिट लावून विकायचं आहे की मार्केट प्राइसला विकायचं आहे, ती प्राइस टाकायची आणि सेल म्हणायचं. या ठिकाणी पहा 10:06:31 मी 378 रुपये 70 पैशाला तुम्हाला दाखवण्यासाठी जिओ फायनान्सचे 12 क्वांटिटी विकत घेतल्या आणि 10:57 383 रुपये 25 पैशाला या ठिकाणी विकल्या मी 12 क्वांटिटी. याच्यामध्ये मला 54 रुपये या ठिकाणी नफा झालेला आहे. हा जो काही नफा आहे हा मला तुम्हाला सिंपल या ठिकाणी प्रात्यक्षिक दाखवायचं होतं, त्याच्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी कसं बाय करायचं कसं विकायचं हे दाखवलेलं आहे. अजून मी माझ्या दुसऱ्या अकाउंटमध्ये जिओ फायनान्सचा एक शेअर घेतला होता, त्याचा छोटासा व्हिडिओ मी या ठिकाणी अटॅच करतो, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की लाईव्ह सुद्धा कसं या ठिकाणी बघता येईल.
तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो, तर शेअर मार्केटमध्ये आपण कोणकोणत्या पद्धतीने पैसे कमवू शकतो, डीमॅट अकाउंट कसं ओपन करू शकतो, कोणता ब्रोकर चांगला आहे आणि शेअरचं लाईव्हमध्ये बाय सेल कसं करायचं याचं प्रात्यक्षिक मी तुम्हाला या ठिकाणी सादर केलेलं आहे. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत, तर खूप 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 महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे. जसं की 99% लोक शेअर मार्केटमध्ये फेल का होतात हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यानंतर शेअर मार्केटबद्दल काही गैरसमज आहेत याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. मी तुम्हाला हे दाखवणार आहे की खरंच शेअर मार्केटमध्ये पैसा बनतो का हे मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यानंतर शेअर मार्केटमध्ये काय केलं पाहिजे किंवा काय नाही केलं पाहिजे या गोष्टी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे. हा जो काही कोर्स आहे हा तुम्हाला खरंच आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करत चला. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, जवळच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ हे यूट्यूब चॅनल जरूर शेअर करा आणि तुम्हाला एखाद्या कन्सेप्टबद्दल या ठिकाणी कन्फ्युजन होत असेल मला कमेंट करून तुम्ही सांगू शकता, जेणेकरून मला लक्षात येईल की तुम्हाला कोणत्या ठिकाणी कन्फ्युजन होत आहे. ठीक आहे, व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद.